नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास विषयातील घटक क्रमांक 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे। याच्यामधील जवळपास खूप प्रश्न सरळ सेवा तसेच इतर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। प्रस्तावना: इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले। नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले। तर भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली। तर इथून स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झाले। तर बघा, मुद्दा आहे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण। तर याच्यामध्ये ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला। एकछत्री म्हणजे सर्व समान। तर याच्यामध्ये बघा, देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली। ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले, परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला। परत बघा, भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीस लागली। त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक शोषण। तर पहा, भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला। म्हणजे इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले। शेतकऱ्यांना सक्तीचे नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतसाऱ्याचे ओझे, सततचे दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला। तर पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली। भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते। मध्यम वर्गावर नवनवे कर लादले, यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता। म्हणजे असंतोष वाढतच गेला। परत पहा, पाश्चात्य शिक्षण। तर पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वतंत्रता, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची ओळख भारतीयांना झाली। बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवादी अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली। त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली। तर प्रत्येक भारतीयांना असे वाटू लागले। इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम याच्यामधून मिळाले। परत पहा, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास। कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी
भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. डॉक्टर बाहू दाजी लाड तसेच डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. याच्यामध्ये प्रतिमा दिलेली आहेत डॉक्टर बाहूदाजी लाड व डॉक्टर रागो भांडारकर यांची. पहा, हे जी दिसत आहे प्रतिमा ती आहे डॉक्टर बाहूदाजी लाड यांची आणि ही जी आहे डॉक्टर रागो भांडारकर यांची. त्यानंतरचा मुद्दा आहे वृत्तपत्रांचे कार्य. तर याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. या वृत्तपत्रामधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. याच्यामध्ये दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. परत त्यानंतरचा मुद्दा आहे भारतीय राष्ट्रीय सभेचे स्थापना. तर पहा, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. याच्यामध्ये भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील उमेश चंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. परत पहा, या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन केली. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे. तर पहा, भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. तर त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मवाळ युग. याच्यामध्ये पहा, 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संतपणे व सातत्याने सुरू होते. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रादेशिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे,
म्हणून कार्यकारी संस्था व न्यायसंस्था यांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले. परत राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्यानंतरचा मुद्दा आहे जहाल युग. त्याच्यामध्ये पहा, राष्ट्रीयदृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले. शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे म्हणजे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होते. मग याच्यामध्ये लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपणशाहीवर घणघाती टीका केली. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुख्य पत्र होते. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सव या उत्सवांचे आयोजन केले. राजकीय कारणांसाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी किंवा कार्यासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालू शकणार नाही असे त्यांचे मत होते. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट खूप महत्त्वपूर्ण आहे. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एकमत होते, पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जनआंदोलन उभारले पाहिजे असे आग्रहाचे प्रतिपादन केले. मवाळांनी स्वतंत्र चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली. 1897 पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले.
लोकांवर जुलूम जबरदस्ती केली, याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्यांचा वध केला. याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न तयार होतात विद्यार्थी मित्रांनो. 1897 पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडाल्यावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली, हा पण प्रश्न होतो. आणि रँड या अधिकाऱ्याचा खून कोणी केला किंवा तर याच्यामध्ये चाफेकर बंधू हा पण प्रश्न तयार होतो. त्यानंतर पहा, तर याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला, त्यात अपयश आले. तरीही सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले. त्यानंतरचा मुद्दा आहे बंगालची फाळणी. याच्यामध्ये पहा, हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणी घातले, म्हणजे वाढीस आणले. त्याच्यामध्ये बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड झाल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने 1905 बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. याच्यामध्ये बंगाल प्रांताची फाळणी केव्हा झाली तर 1905 या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पडून स्वतंत्रता चळवळ दुर्बळ करणे हा छुपा हेतू याच्या मागे होता. त्यानंतर पहा, वंगभंग चळवळ. याच्यामध्ये प्रतिमामध्ये दिसत असल्याप्रमाणे लोकमान्य टिळक. परत पहा, वंगभंग चळवळ. याच्यामध्ये बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. तर पहा, 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. 1906च्या अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा, म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार व रोगराई यांना बळी पडत आहेत, त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी एक मिनिट पहा, याच्यामध्ये चतुसूत्री
जी सभा होती याच्यामध्ये पहा राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. तर अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशाच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद. ही जी प्रतिमा आहे ती आहे दादाभाई नौरोजी यांची. त्यानंतर पहा हे गोपाळकृष्ण गोखले. तर याच्यामध्ये बघा नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, धर्म जाती यांच्यातील विरोध नष्ट करणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते. जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद हा पॉईंट आपण पाहणार आहोत. तर राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता, तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली. त्यानंतरचा मुद्दा आहे ब्रिटिश सरकारची दडपशाही. याच्यामध्ये पहा वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभावर कायद्याने बंदी घातली. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकळी मुलांनाही फटके मारले. वृत्तपत्रावर अनेक निर्बंध लादले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. लेखकांना व संपादकांना तुरुंगात टाकले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले. या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केली. तर याच्यामध्ये आपण लाल बाल पाल यांची प्रतिमा पाहू. हे पहा लाला लजपतराय. त्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण
मुस्लिम लीगची स्थापना. याच्यामध्ये पहा, वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा पुन्हा अवलंब केला. मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील वर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर मुस्लिम लीगची जी स्थापना झाली ती इसवी सन 1906 मध्ये. त्यानंतरचा पॉईंट आहे मोर्ले मिंटो कायदा. याच्यामध्ये बघा, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. तर भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय अशी जनतेत भावना होती. कर्जनचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्यायी वागणूक यामुळेही असंतोषात भर पडली. भारतीयांच्या या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. याच्यामध्ये पहा, ब्रिटिशांच्या या कुटील नीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली. त्याच्यानंतर लखनौ करार. तर पहा, लखनौ करार याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला. याला लखनौ करार असे म्हणतात. तर याच्यामध्ये या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले. त्यानंतर होम रूल चळवळ. 1914 मध्ये टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते. या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. यामुळे भारतीयात असंतोष वाढू लागला. अशा परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. होम रूल चळवळ म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, यालाच स्वशासन म्हणतात. तर बघा, आयर्लंड या देशातही वसाहतवाद विरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती. त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे टिळकांनी ठामपणे सांगितले. त्यानंतरचा मुद्दा आहे पहिले महायुद्ध व भारत. ही जी प्रतिमा आहे ती आहे डॉक्टर ॲनी बेझंट यांची. त्यानंतरचा मुद्दा पहिले महायुद्ध व भारत. तर याच्यामध्ये पहा, युरोपातील
युद्धजन्य परिस्थिती, भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळावे ब्रिटिशांना गरजेचे होते. यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा म्हणजे भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारचे ठरले. म्हणजे ब्रिटिश सरकारने ठरवले. भारताला टप्प्याटप्प्याने स्वदेशाचे म्हणजे स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे 1917 मध्ये तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. सरकार या भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. परत बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. तर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतात. या कायद्यान्वये बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु अर्थ, महसूल, गृह यासारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती. 1919च्या कायद्यामध्ये भारतीयांच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. या कायद्याने सर्वांची निराशा झाली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असे सर्व भारतीयांना कळून चुकले. भारत नव्या आंदोलनास सिद्ध झाला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण घटक पाहिलेला आहे. घटक क्रमांक 6, स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत त्याच्यामधील प्रश्न उत्तरे आपण या चॅनलच्या माध्यमातून घेतो. थँक्यू.